दोन व्यक्तींमध्ये व्यवहार होतो खरेदीदार आणि विक्रेत्यामध्ये की आपल्याला अमुक अमुक प्रॉपर्टी त्यांना आवडलेली असते, परंतु एखादी जमीन जी असते ती 6 वची जमीन असते किंवा एखाद्या जमिनीचं किंवा मालमत्तेचं लोन प्रपोजल चालू असतं। तर 6 वची जमीन असेल तर त्यामध्ये तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची परमिशन लागते, तसेच बरेच डॉक्युमेंट्सची पूर्तता करावी लागते। तसंच लोन प्रपोजलसाठी पण जर खूप वेळ लागत असेल तर मग हे जे खरेदीदार असतात आणि विक्रेता असतात ते परस्पर समन्वयाने असं ठरवतात की आपण थोड्या अवधीनंतर खरेदी खत करू, पण त्यासाठी मग ते आधी काही अटी आणि शर्ती लिहून पहिल्यांदा साठेखत करून घेतात। तर साठेखत ही एक सेफर साईड झालेली आहे, पण साठेखत हे कायदेशीर दृष्ट्या कधी होतं जेव्हा ते तुम्ही नोंदणीकृत कराल, आणि साठेखतामध्ये पण तुम्ही मुदत लिहू शकता की म्हणजे आता अमुक परवानगी मिळाल्यानंतर आम्ही खरेदी खत करू किंवा 2 महिन्यानंतर करू किंवा 6 महिन्यानंतर करू, असा स्पेसिफिक कालावधी तुम्हाला टाकणं गरजेचं आहे। तसंच पण काही वेळा काय होतं की जे जमीन मालक असतात ते कदाचित कधी साठेखत करतात आणि नंतर मग खरेदी खत करण्यास नकार सुद्धा देऊ शकतात, आणि याच्यामध्ये तुम्ही म्हणजे आधी थोडी रक्कम दिलेली असते साठेखतामध्ये, आणि तेव्हा जर ते नाही म्हणत असतील, नकार देत असतील, तर मात्र तुम्हाला स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट अंडर दिवाणी कोर्टामध्ये तुम्ही न्यायालयात दावा दाखल करू शकता।